माई बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार, जन तण धन केले तृणाही समान. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माथा, प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या बलवान होण्याची कारण मीमांसा प्रतिपादन करताना दिसत आहेत. आम्ही का बलवान झालो, कसे बलवान झालो, तुकोबाराय बलवान कसे झाले हे तुम्हाला काल परवाही म्हटलं की त्यांची गाथा चिंतन करा, म्हणजे लक्षात येईल की बलवानता काय असते. त्या तुकोबारायांचं चरित्र पाहिलं, गाथा म्हणजे वाङ्मय पाहिलं तर हे या गोष्टी लक्षात येतात. ज्याला याचं ज्ञानच नाही त्याला काय कळणार आहे बलवानच बेलवान. त्याचं जर त्यांचा जर अध्ययन असेल तरच कळणाऱ्या गोष्टी इथं या. नाहीतर लोक संतांनासुद्धा साधारण माणसाप्रमाणे वागणूक देतात किंवा वागवतात किंवा समजतात. लोकांना संत कळाले नाहीत, मागही पूर्वी कळाले नाहीत, आत्ताही कळत नाहीत, पुढेही कळणार नाहीत. कारण मग म्हणून तर त्यांना लोक म्हणतात. लोक वेगळी आणि त्याच्या जोपर्यंत आपली उंची तितक्यापर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला साधू कळत नाहीत. तुकोबारायांची उंची काय होते, देव आणि तुकोबाराय दोघांना जर एका तागड्यात टाकलं, एका तराजूमध्ये देवाला टाकलं आणि दुसऱ्या तराजूत तुकोबारायांना टाकलं तर ते म्हणले कोणतं पारडं खाली गेलं वर गेलं. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. रामेश्वर भट्टांना तुकोबाराय कळायला उशीर लागला, विद्वान असून. तर मूर्ख माणसाला कधी कळायचे व तर त्यांना कळायला उशीर लागला. दशग्रंथी ब्राह्मण असून म्हणजे तर इतकी किंवा बिकट अवस्था आहे. पण मग रामेश्वर भट्टांना जेव्हा कळाले तेव्हा असे शरण गेले, कारण त्या शरणागतीला माप राहिलं नाही. मग ते त्यांचे टाळकरी बनले. एवढे विद्वान पंडित असताना तुकोबारायांच्याबरोबर कीर्तनात नाचायला लागले. आणि याचं कारण त्यांना ते कळालं की अरे हेच खरं आहे. आणि त्या तुकोबारायांच्याबरोबर ते राहायला लागले. तुकोबारायांना शरण गेले. पण हे शरण गेले म्हणजे त्यांचा फार मोठा पराभव झाला असा अर्थ अजिबात करायचा नाही. कारण शरण जाणं हा पराभव नसून जय असतो. मूर्ख लोकच शरण जाणं याला पराभव म्हणतात. परमार्थात शरण जाणं हा विजय असतो. देवाला शरण गेले म्हणजे तुम्ही पराभूत झालेत का? तुम्ही ऐक्य भावा देवभावाला प्राप्त होतात. जे संतांना शरण जातात ते संत भावाला प्राप्त होतात. जे मूर्खाला शरण जातात ते मूर्ख भावाला प्राप्त होतात. जातातच ना. समाजात काही कमी आहेत का त्या? सत्ता संपत्ती ज्याच्याकडे असेल त्याच्याकडे रामराम करायला काही कमी लोक आहेत का? म्हणजे रामराम म्हणजे ते काय प्रेमाचा नाही, हे असेच असतात ते. तर तेव्हा या बळीयाच्या अंकित आम्ही झाल्यामुळे आम्ही बळीवंत झालो. याच्यात शरणागती आहे. आणि त्या शरणागतीमुळे काय झालेलं आहे, त्या शरणागतीमुळे तुकोबारायांच्या ठिकाणी ही बलवानता तयार झालेली आहे. हे बल नावाचा जो शब्द आहे तो शक्तिवाचक असा आहे. आणि ती शक्ती ईश्वराकडून मोजली जाते. बळीया कोण आहे, बलवान कोण आहे, तर देव बलवान आहे. देव बलवान आहे. त्या देवाप्रमाणे जे होतात ते बलवान होतात. पण मग देवाप्रमाणे होण्यासाठी काय करावं लागतं, तर साधन करावं लागतं. कोणतं साधन करावं लागतं? अंकित व्हाणं. याचा अर्थ शरण जाणं असा आहे. म्हणून शरणागती करणं. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत, तत्प्रसादात पराम शांती स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. त्याच्यात मन्मना भवद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु, मामे वैश्यसि युक्तैव महात्मानं मत् परायणः महात्मानं मत् प्रतिजाने प्रियोसी मे. तर अशा प्रकारचे दोन्ही श्लोक आले. मन्मना भवद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु, मामे वैश्यसि युक्तैव प्रतिजाने प्रियोसी मे.
तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस म्हणून तुला सांगितलं, नाही तर कोणाला सांगत नसतो मी. आत्मा म्हटलेलं आणि हे आहेत ना, हे आत्मा आहे. तेव्हा अशा प्रकारची शरणागती केलेले, शरण गेलेले अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां निष्ठावियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्यचेतात सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नैति मामेति सोर्जुन. एक बी जण सांगत नाही, उलटे सुलटे सांगता, उलट आहे चालू ते याला बिघडून टाकतात. तेव्हा असे अनन्य चेता म्हणजे अंतःकरण, अनन्य चित्ताने काय झालं पाहिजे, शरणागती. अशी जर शरणागती झाली की काय होईल, तर तुम्हाला देव होता येतं म्हणजे जीवपणाचा त्याग होतो आणि प्रत्यक्ष परमात्मा होतो, जीव परमात्मा होतो. पण याला शरणागतीची आवश्यकता असते आणि ती शरणागती साधारण जीवकोटीतल्या लोकांच्याकडे संभवनीय अजिबात नाही, अजिबात. परमार्थ करणं वेगळं, देवदेव करणं वेगळं, खेट्या घालणं वेगळं, हे सगळं वेगवेगळं. देवदेव सगळे देव सुरू झाले की त्या देवांना पळायला सुरुवात करतात. तीर्थयात्रा करणं वेगळं आणि देव होणं वेगळं. देव झाल्याशिवाय बलवानता येत नाही. तोपर्यंत जीव जोपर्यंत दुबळा आहे आणि तो बाजूला राहतो, भक्ती करून तो काही जर माईक पदार्थ मागून घेत असेल तर त्याच्यात शक्ती उत्पन्न होत नाही. तर कारण त्याच्या मागत करायच्यात कधी शक्ती येणार आहे त्या. जे तो मागत तरी दे रे देवा, तर तेव्हा हे असले मागत तरी काही कामाचे नाहीत परमार्थात. तुकोबरा एवढे बलवान कसे झाले ते म्हणतात, बळीयाचे अंकित. कोणाच्या अंकित झाले? बळीवाणाच्या. जो बलवान आहे, बलवान कोण आहे? केवळ देव आहे, केवळ आणि केवळ देव आहे. आणि त्याच्या अंकित झाले म्हणजे शरण गेले, अनन्य भावाने शरण गेले आणि बलवान बनले. म्हणून देव या पदामध्ये आपण थोडंफार चिंतन काल परवा कधी केलं असेल की ईश्वरापासून ही शक्तीचा विचार करायला सुरुवात केला जातो. ब्रह्म बलवान आहे असं म्हणू नये. तर ईश्वराच्या ठिकाणी मायाकृत हे गुणधर्म बलवानतेचे येत राहतात आणि त्या बलवानतेप्रमाणे ईश्वर हा आद्य असल्या कारणाने यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयत्न दिशन्ति तद्ब्रह्मेति. तर हे यतो वा इमानी भूतानि तटस्थ लक्षणामध्ये जो देव येतो त्या देवाला बलवान असं म्हणतात. स्वरूप लक्षणामधल्या देवाला बलवान नाही म्हणायचं, त्याला काहीच बोलायचं नाही. कारण त्याला तुम्ही काही बोलला की त्याला त्रास होतो, त्यालाच त्रास होतो, म्हणजे त्याला सहन नाही होत. म्हणून त्याला नाही काय बोलायचं. याला बलवान म्हटलं की तो म्हणतो हो बरोबर आहे, बरोबर, माझं वर्णन बरोबर केलं. कोण म्हटलं? ईश्वर. पांडुरंगाला बलवान म्हटलं काही अडचण नाही, कारण तो बलवान आहे. आणि बलवानता ही दुर्बलतेच्या विरोधात राहते. जीव कसा आहे? दुर्बल आहे. म्हणून जीवाच्या दृष्टीने देव बलवान ठरला. आणि मग तो आपली दुर्बलता घालवण्यासाठी नेहमी संसारात सुद्धा साधारण गरीब लोक आहेत ते मोठ्याच्या आश्रयाने राहतात. ते म्हणते बा आपण आमदाराच्या आश्रयाने येतं, आमदाराचे आपला चांगला संबंध आहे, डोक्यावर हात आमदाराचा आपल्या. तर तेव्हा मग त्याला लोक काय म्हणतात, नको बा तो जरा आमदाराचा माणूस आहे बरं का, जपून राहा. त्याच्यात ताकद नाही ती, पण ती ताकद कोणाची वापरली त्याने? आमदाराची ताकद, बलवंताची ताकद दुर्बल हा वापरत असतो नेहमी. अगदी त्या पद्धतीने परमार्थात सुद्धा सगळ्यात बलवान कोण आहे तर देव आहे. आणि ते म्हटले भक्तांपासून जपून राहा बरं का, कारण भक्त बलवान आहे. असं लोकांना वाटत नाही की भक्त बलवान आहे. हे काय हो, हे तर साधारण, पण भक्त साधारण नाही. हे कधी कळेल? ज्या वेळेला एखाद्या भक्ताचा एखाद्या व्यक्तीने काय केला, द्वेष केला, तर त्यावेळेला तो भक्त नाही काय करत, पण तो देवाला ते खपत नाही. आणि मग असं खपत नाही. त्या रामेश्वर भट्टांची जी अवस्था झाली, की रामेश्वर भट्टांनी तुकोबरायांचा
द्वेष म्हणावं तसा नाही, पण त्यांना दुःख द्यायचा प्रयत्न झालाच तिथं. आणि मग त्यांच्या भगवद्गीते आपल्या तुकोबरायांच्या गाथेला इंद्रायणीत बुडवण्याचा आदेश दिला. तुकोबरायांची अवहेलना झाली आणि ती देवाला सहन नाही झाली. माऊली ज्ञानोबरायांना मानणारे असणारे रामेश्वर भट्ट पुण्यवंत होते, पण संतांचा द्वेष त्यांच्याकडून छळ झाल्याने, निंदा झाल्याने पुण्याचा जाग्यावर क्षय झाला. पुण्य संपलं. आता एवढ्या माणसाचं पुण्य कसं काय संपलं? तर एका संतांच्या निंदेत केलेलं मिळवलेलं सगळं जातं. ते फार जपून राहावं लागतं. जे केलं ते सगळं गेलं. आणि ज्या वेळेला तो अनगडशहाच्या विहिरीत गेले स्नानाला, चुकून झाला असेल स्नान, पण इतके पुण्यवंत नव्हते का त्यांनी त्या शाप द्यावा. रिद्ध्या प्राप्त असलेला तो अनगडशहा आणि ऐसे ही डुबते रह जाओगे, मला न विचारता जे पाणी मी देवाला वापरतो ते त्याच्यात तुम्ही स्नान करताय. आणि ते बाहेर आल्यावर अंगाचा दाह सुरू झाला. अंगाचा दाह करण्याची क्षमता अनगडशहामध्ये नव्हती, पण यांचं पुण्य संपल्यामुळे त्यांच्या शरीराचा काय व्हायला लागला? दाह व्हायला लागला. कशामुळं? मग हे कसं घडलं? तुकोबरायांनी नाही काय केलं. त्या भगवंताला हे सहन नाही होत. कोणाचं सहन होत नाही? भक्ताचा निंदा केलेली, द्वेष केलेला देवाला सहन होत नाही. आणि याचं ज्वलंत उदाहरण ते झाले. आणि मग कसतरी माऊली ज्ञानोबरायांच्या तिथं गेले. माऊली ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिला. माऊली ज्ञानोबरायांना मानत होते ते. आणि आजही तीच थोडीशी बॉम्ब असतेच. प्रत्येक माणसाला आपल्या जातीचा आणि वर्णाचा काय असतो? अभिमान असतो. तो दुसरीकडे जायचं म्हटलं की त्याला हेच होतं. म्हणून मग ते समजा तिथे गेल्यानंतर त्यांनी ज्या वेळेला पाहिलं, माऊली ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिला, तुम्ही ज्यांना तुकोबराय म्हणता ना, ते तुकोबराय दुसरे तिसरे कोणी नाही, मीच तुकोबराय आहे. त्यांच्याकडे जा, शरण जा, पाया पडा, तुमच्या अंगाचा दाह होतोय तो बंद होईल. आणि तुकोबरायांच्या रूपाने माझाच अवतार झालेला आहे. जा म्हटले. बघा तुझ्या वेळेला हे सगळं दृष्टांत झाल्यावर ते मग त्यांनी त्यांच्या सेवकाला, तरी बी अभिमान, म्हणजे माऊलींनी सांगून सुद्धा अभिमान जात नाही, ही काय विशेष गोष्ट आहे पहा. आणि मग त्यांनी सेवकाला पाठवलं ना, असं म्हणून सांगितलं. आणि तुकोबरायांकडे आलेल्या त्या सेवकाला तुकोबरायांनी एक अभंग लिहून दिला. आणि ते म्हटले, एवढा अभंग म्हणा म्हटले तुम्ही, है ना. चित्तशुद्ध होती, चित्तशुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रण खाती भूते तया का सर्पतया सर्पतया. तेव्हा तुकोबरायांचा अभंग नुसता वाचल्याबरोबर ती शीतल झाली काया. आणि मग ते म्हटले, हे आपण जे माणसाला पाठवलं ते फारच वाईट केलं, माऊलींच्यावर सुद्धा विश्वास नाही ठेवला. तर हे तार्किक लोक आहेत ना, हे कशावरच विश्वास ठेवत नाही. जोपर्यंत चांगलं वाटोळं होत नाही तोपर्यंत नाही विश्वास ठेवत. आणि मग ते गेले, शरण गेले, साष्टांग दंडवत घातलं आणि पाहिलं तर तुकोबरायांना ते म्हटले, माझ्याकडून घोर अपराध झालेला आहे. आता म्हणते व्हायला का काय असेल, काय भगवंताची इच्छा असेल तसं झालं. तुकोबरायांच्या गाथेने परीक्षा दिली. इंद्रायणीत बुडून परत बाहेर आली तर ही परीक्षा झाली. नाहीतरी वाङ्मयाची परीक्षा व्हायला पाहिजे, नाही तर लोक मूर्खासारखे काही लिहित बसतात. त्यांच्या परीक्षा कोणी घेतल्या? संतांच्या ठिकाणी जर पाहिलं, संतांच्या वाङ्मयाशी त्याचा काडीचा संबंध नाही. आणि ते लौकिक वाङ्मय काही वाचण्याच्या लायकीचं नाही, पण लोक ते वाचत बसतात. जे शिळ आहे ते काय कामाचं? लौकिकात जेवढं आहे ना वाङ्मय ते सारं शिळ आहे, शिळपाट आहे, खाण्याच्या लायकीचं नाही. ग्रंथ जे ग्रंथ आहेत, शास्त्र आहे, अध्ययन करतो ज्यांचे ते वेदाचे उपनिषद आहेत, हे ताजं आहे आणि नित्य नूतन नव्हे. असं नाही की ते लगेच कालचं आहे. ज्ञानेश्वरी कधीच शिळी होत नाही, गाथा कधी शिळी होत नाही. तर तेव्हा अशा प्रकारे अंकित झालेले देवाच्या योग्यतेचे बनतात. तेव्हा बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, तर देवाच्या योग्यतेचे बनतात. दुसरा भाग आहे योग्यतेचा खासच दृष्टांत तुम्हाला मागच्या अभंगातही सांगितला की तुकोबराय
भगवंताच्या कामानिमित्त या मृत्यूलोकात आले, भगवंताचं काम केलं, म्हणजे धर्माचा प्रसार करणे, पाखंड खंडन, बीज वाढवावे नाम, है ना. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन, हेच्या करणे आम्हा काम, बीज वाढवावे नाम. तर हे सगळं तुकोबरायांनी केलं. आणि मग जाताना आम्ही जर याच्यासाठी आलो होतो तर तुकोबरायांनी जे अभंग लिहिलेला, आत्ता आपला कालचा अभंग झालेला, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, आणि जातानाही आम्ही कुठे जाणार, वैकुंठाला जाणार हे नक्की झालं. कारण जिथून आले तिकडे जाणं आलं. तर प्रत्यक्ष भगवंतांनी विमान पाठवून दिलं. याला म्हणायचं बळीयाचे अंकित आम्ही झालो. देव ज्या विमानात बसतात त्या विमानात तुकोबराय बसतात. याला म्हणायचं बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. त्याच विमानात बसून मृत्यूलोकातून विमानात बसून गेले. काही मूर्ख लोक आहेत जे सांप्रदायिक नाहीत, तर हे असे काहीतरी वावड्या उठवतात, कुठे काहीतरी बोलतात. तर ते मूर्खांचा हिशोब असतो, त्यांचा आपल्या संप्रदायाशी काही संबंध नाही, आणि ते नसतातही, त्याच्यातले नसतातही. ते मग ते काही बी सांगत राहतात. कसं काय गेले असतील विमानात बसून, आणि विमान कसं काय आलं असेल, आणि तुम्ही काहीतरी कल्पना करता. अशा प्रकारचे काही मूर्ख, अत्यंत मूर्ख, नावंसुद्धा घेऊ नये असल्या माणसांची, त्याच्यामुळे तुम्हाला पाप लागेल. तर ते हे पण सांप्रदायिक नियमाप्रमाणे तुम्ही ज्यांनी गाथेचं चिंतन केलं त्यांना तुकोबराय कळतील, ज्यांनी केलंच नाही त्याला काय करणार आहे डोंबल. तर तेव्हा वैकुंठाला नरदेह घेऊन आमचे निळबराय सांगतात. ते खोटे सांगतात. मानवदेह अद्भुत वर्तवले, मानवदेव घेऊन निजधामा गेले. तुमचा निळबरायांच्यावर तरी विश्वास आहे का? आणि निळबरायांनी त्यांना साक्षात मृत्यूलोकात वैकुंठातून खाली बोलवलं. इथं मृत्यूलोकात बोलवलं, देवाला नाकारलं. आणि तुकोबरायांची भक्ती करणारे निळबराय त्यांनी तुकोबरायांना बोलवलं. अशा असणारे तुकोबराय तिथं तीनदा आलेल्याची उदाहरणे. त्यांच्या मुलीसाठी भागीरथीसाठी आले, संत जगनाडे महाराजांसाठी आले, निळबरायांसाठी आले, आणि अजूनही एक सांगितलं जातं, पण हे तीन तर नक्की आहेत. तर तेव्हा याच्यामध्ये तुकोबराय वैकुंठावरून अवतरित होतात, भक्तांचं कल्याणही करतात. कारण देवा इतकी ताकद त्यांच्यामध्ये आहे. याला म्हणावं बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. हरी विठोबा रखवा, जय जय विठोबा रखवा. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला संसार केला षडोर्मीचा मार. जन तण धन केले तृणाही समान. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माता. तुकोबराय बलवान कसे बनले, तर बलवानाचं सहकार्य घेतलं. बलशाली जो भगवंत, त्या भगवंताचं सहकार्य घेतल्याने, त्याच्याशी अंकित झाल्याने. त्याचं सहकार्य केव्हा मिळतं, तो त्याच्याशी अंकित झालं की जीव हा भगवंतासारखा बलवान होतो. पांडुरंग हा बलवान आहे, बळीया माझा पंढरीराव, जो या देवांचाही देव, असं आपण पाहिलं. तेव्हा तो बळीया शिरोमणी आहे सी माझे त्रिभुवनी. रिगाला पाठी म्हणोनी आता करी मणी असेल ते कृपा सिंधू. तेव्हा असा असणारा कृपा सिंधू असणारा तो बळीया शिरोमणी बलवान असा देव आहे. आणि बलवानता त्याच्या ठिकाणी असणारी ही अंगीभूत आहे. म्हणजे त्याच्या देवाच्या ठिकाणची सांगतो बरं, तर ते स्वरूपभूत अंगीभूत अशा प्रकारची त्याच्याकडे बलवानता आहे. उसनी आणलेली नाही. नाही तर तोही जर कोणावर आधारित असता तरी आम्ही त्याच्याकडे गेलो नसतो, आम्ही त्याच्यापेक्षा दुसऱ्याकडे गेलो असतो. कारण जो बलवान आहे त्याच्याकडे जावं. म्हणून ही बलवानता भगवंताच्या ठिकाणी मांडली जाते, म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी. ईश्वरच आदिनारायण स्वरूप आहे. आदिनारायण हा विष्णू स्वरूप आहे. विष्णू हा पांडुरंग स्वरूप आहे. म्हणून आम्ही पांडुरंगाची भक्ती करतो. पांडुरंग हा याला जर वरून पाहिला तर कार्य ब्रह्मामध्ये दिसतो, आणि आतून पाहिला तर कारण ब्रह्मामध्ये दिसतो. पांडुरंग हा कारण ब्रह्मही आहे आणि कार्य ब्रह्मही आहे. तुम्ही जशी होय भक्ती
केली तैसा. जसा तुम्ही भक्ती कराल, जशी भक्ती कराल त्या त्या पद्धतीने तो तसा तसा होतो. तेव्हा तुम्हाला जसा लागेल तसा तो मिळतो, उपलब्ध होतो. तुमच्या भावावर अवलंबून आहे. तुम्हाला तो जर बलवान बलशाली नाहीच दिसला तर केवळ काही काही विशिष्ट माईक पदार्थांची इच्छा हा पुरवतो, याच्यापेक्षा याच्या हातामध्ये दुसरं काही नाही, अशा प्रकारचाही काही भक्तांचा भाव आहे. संसारातले माईक पदार्थ पांडुरंग देतो असे मानणारे काही भक्त आहेत. आणि काही भक्त असे आहेत की जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो हा पंढरीचा राणा असे मानणारे सुद्धा भक्त आहेत. याने संपूर्ण जग निर्माण केलं असे मानणारे भक्त आहेत. म्हणून याच्यात ज्याने विश्वनिर्मिले महर्षी देवा संस्थापिले, तेव्हा असे मानणारे भक्त आहेत. हा कारण ब्रह्मस्वरूप आहेत, म्हणजे याच्यापासून अनंत ब्रह्मांड झाली असा मानणारा भक्तवर्ग आहे. म्हणजे ज्यांना हा पांडुरंग कारण रूपाने कळाला. काहींना कार्यरूपात जेवढा कळाला, कारण त्यांना त्याच्याविषयी ज्ञान नाही. म्हणून बलवानता ही अंगीभूत आहे त्याच्याकडून उसनी आणलेली नाही त्यांनी कोणाकडून, किंवा त्याच्यावरून दुसरा कोणी एखादा बलवान देव नाही. तर हाच सर्वश्रेष्ठ असा देव आहे. याला भगवंतही संबोधलं जातं. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात आम्ही याच्या अंकित झालो. नेहमी निवड करताना चांगलीच करतात लोक. जसं एखादा शिकलेला मुलगा असेल, चांगला असेल, तर तो चांगल्या कंपनीची निवड करतो. म्हणजे त्या कंपनीत गेल्यावर त्याला जास्त चांगलं योग्यतेने पगार मिळतो, पैसा पाणी मिळतो, सुविधा मिळतात. मग तो म्हणतो असे जर समोर 3-4 जॉब आले तर त्याच्यातली कोणती कंपनी निवडेल? तो चांगली असा निवडतो. देवसुद्धा असाच निवडावा, चांगला. असे बरेच देव समोर आले, त्यातला कोणता देव घ्यावा? तर कोणता देव घ्यावा? तर तुकोबराय म्हणतात बलवान देव घ्यावा, जो अंगी स्वरूपभूत बलवान असा आहे. तर त्याला घ्यायला अडचण नाही. ज्यांच्याकडे ऐश्वर्य आहे, इंद्र चंद्र आदी सगळे देव जे आहेत, अनेक देव आहेत, पण यांना कोणी हात लावत नाही. कारण त्यांचा नको, त्यांचा अंगीकारही नको. त्यांचा अंगीकार का नको? त्यांनाच काही कळत नाही. ते रुसतात, फुकतात. असे देव असतील तर त्यांचा काही उपयोग नाही. म्हणून चांगला देव निवडला. तुकोबरायांनी चांगला निवडला, लोकांना सांगितला, आणि आमच्यापर्यंत तो देव पोचलाही. आता फरक एवढाच आहे की आम्ही त्याला कसं समजतो. तुकोबराय त्याच्या अंकित झाले. अंकित होण्याची साधनता त्यांनी इथं जरी कथन केलेली नसेल तरी म्हणजे साधनता, तर ते नामाची साधनता निवडलेली. पण नामाच्या साधनतेद्वारे त्यांनी ते काय झाले, देव हा अंकित होत असतो. आणि ते करत असताना मग त्याला नुसतं नाम जरी म्हटलं तरी परत त्याच्या शास्त्रामध्ये असा विचार आला की तुम्ही जरी नाम घेत असताल आणि नामस्मरण करत असताल आणि संसाराला चिकटलेले असताल तरी त्याचा प्रभाव नाही होणार. पथ्य पाळल्यानंतर औषधाचा प्रभाव होत असतो. नुसतं औषध घेऊन नाही प्रभाव होतो. पथ्यनाम विठोबाचे तिथं दुसऱ्या पद्धतीने म्हटलं आणि कवाचे नसेवी. नामस्मरण हा भाग साधनतेचा झाला. आणि इथे पथ्य आहे की देवाला निखळ त्याच्यावर प्रेम करणारा भक्त लागतो. जो काल म्हटलं होतं तुम्हाला की सगळ्या बाजूने चिकटलेला भक्त जर असेल तर तो देवाला नाही चालत. कारण मग तो त्याला देतच नाही काय असं नाही, पण मग त्याच्या मापातच तेवढंच देतो. तुम्ही जर 2% प्रेम देवावर करत असताल तर तुम्हाला 5% कसा देईल? तर तो 2% तुमचंही काम करतो. भाऊ आवडसी जीवापासून या कानडिया विठोबा कानडिया. माऊली ज्ञानोबरायांचे अभंग पाहून घ्या तर तुम्हाला असे दिसतील. संतांना हा जीवापेक्षाही प्राणापेक्षाही भावाची आज भावा तुझं वाचून केशवा अनुना आवडे. जीवे अनुसरले, तेव्हा त्याच्या अणुसुद्धा आवडत नाही. की सर्व काही त्या गोपिकांच्या बाबतीत उदाहरणं दिली जातात त्यांची, की त्यांच्या प्राण की प्रिय त्या नारद महर्षी गोकुळामध्येच राहायचे, फिरायचे. आता विषयाला सांगतो. आणि ते म्हणजे नारद महर्षी एक उत्कृष्ट भक्त आणि
फार कितीतरी भगवंताच्या बरोबर अनेक अवतारामध्ये ते आहेत, केव्हापासून आहेत ते पहा. असे असणारे नारद महर्षी भगवंताचं गुणगान गात अखंड फिरत राहतात. आणि मग भगवंताचा अवतार गोकुळात झाला तेव्हा गोकुळामध्ये नारद महर्षी येणार नाहीत असं कसं काय होईल. आणि त्या गोपिकांचं खास प्रेम पाहण्यासाठी यायचे. मग ते गोकुळामधून त्यांनी जाऊन यांना शिवजींना सांगितलं. ते म्हणले इकडे काय समाधी लावून बसले, समाधीचे सुख टाकावं वाळुनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. इकडे बघा गोकुळात काय चाललं आहे. शिवजींना सुद्धा त्यांनी गोकुळात आणलं. म्हणजे ते म्हटले भगवान शिवजी गोकुळात आले. तसे नारद महर्षी एक दिवशी असेच निघाले आणि चाललेले असताना दुर्वास मुनी भेटले. नारद महर्षींची गाठभेट झाली. ते म्हटले मुनी म्हणजे नारद महर्षींना दुर्वास मुनी म्हणतायत, आपण इकडे कुठून आले आत्ता. तर म्हटले आत्ता मी गोकुळातून चक्कर मारून आणले. मग गोकुळात कुठे गेले होते. म्हटले राधेच्या घरी गेलो होतो. राधेच्या घरी. त्या राधेला तर सगळे व्यभिचारी म्हणतात आणि तुम्ही तिच्याकडे गेले म्हटले. काय हो म्हणतात लोक, कोणाची तोंड धरता येतात का म्हटले. कोणाची तोंड नाही धरता येत. तर ते म्हटले तिच्यासारखी भक्त नाही, भक्तीच तिच्या रूपाने गोकुळात आलेली म्हटले. ती भगवंताची एकनिष्ठ भक्त आहे. पण तिला का हो महर्षी, पण तिचे जे बाकीचे लोक जे बोलतात त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं. लोक नेहमी अभिप्राय विचारत असतात, तुम्हाला काय वाटतं. ते म्हणले मला तरी यत्किंचितही काही वाटत नाही. तर तिच्यासारखी उत्कृष्ट भक्त नाही. पण दुर्वास मुनींची काही शंका गेली नाही. पण दुर्वास मुनी ज्या वेळेला भक्त कसे असतात ते पहा. म्हणजे ज्याला अखंड प्रेम, राधेचं अखंड प्रेम, त्याच्यातला कणभरसुद्धा दुसरीकडे कुठे गेलेला नाही. तर याला असं प्रेम करणारी ती राधा. आणि ज्या वेळेला भगवंत ते आपले हे दुर्वास मुनींना ते म्हटले ठीक आहे आता मी तर निघालेलोच आहे भगवंताच्या भेटीला, पण मग जाताना ते नारद महर्षींनी सल्ला दिला अवश्य जा. कोणाकडे जा, भगवंताच्या भक्ताकडे. आणि दुर्वास मुनी राधेच्या घरी आले. राधेच्या घरी आल्यावरती राधा म्हटल्या आज तर काय 2-2 संत आपल्या घरात, काय माझं काय भाग्य आहे म्हटले हे. पण दुर्वास मुनी शंका घेऊन आलेले होते. ते त्यांच्या मनामध्ये जसं नारद महर्षींचं चित्त होतं शुद्ध तसं नाही. आणि मग पण झाला आता आदर सत्कार झाला, बसले, पूजा केली राधेने दुर्वासांची. आणि ते म्हटले मी इथे येऊन फार प्रसन्न झालो. तसे हे लवकर प्रसन्न होत नाहीत. दुर्वास मुनींचं काम वेगळंच आहे. तप्पी प्रसन्न व्हायला. पण ते म्हणले मी प्रसन्न झालो, पण माझ्या मनात शंका आहे. म्हणले खुशाल विचारा, तुला काही वाटणार नाही ना. म्हटले मला काही वाटण्याचं काही कारण नाही, कारण मला तसं काही मनातून काहीच भाग नाही वाटत. तुम्ही जे काय असेल ना खुशाल विचारा. तर तेव्हा दुर्वास मुनी म्हणतायत अगं राधे, तुला बाहेरचे लोक व्यभिचारी समजतात, काही चांगलेही समजतात आणि काही दोन्ही प्रकारचे लोक आहेत असे, आणि ते समजतात. याच्याविषयी तुझं काय म्हणणं आहे. तेव्हा राधा म्हणते कोण काय म्हणतं हे मला माहीत नाही, कारण मी फक्त भगवंताची आहे. हे सोडून मला दुसरं काहीच माहीत नाही. त्यामुळे कोण काय बोलतं हे माझ्या कानावरती सुद्धा येत नाही. मला चांगले म्हणतात का वाईट म्हणतात, पण देव मला आपली म्हणतो हे माझ्या बुद्धीमध्ये आहे म्हटले. देवाने मला आपलं म्हटलेलं आणि त्याच्यामुळे मी दुसरं काहीच ऐकत नाही म्हटले. आणि देवाने आपलं असं म्हटलं बाकी काय राहतं तेव्हा ऐकण्यासारखं. तेव्हा दुर्वास मुनींनी साष्टांग दंडवत घातला. म्हटले काय उंची असेल म्हटले हिची. तर त्या तिळ मात्र ही देवाला सोडून ज्याला काही आवडत नाही त्याचं नाव भक्त, आणि त्याचंच नाव अंकित होणं, कारण ती ताकद तशी नाही आहे. आपण जेवढे आपण म्हणतो ना अंग चोरून राहिलो, राखून राहिलो, अंग चोरून काम करतो, तसे भक्तीसुद्धा लोक अंग चोरून करतात, समर्पण नाही करत, 100% समर्पण नाही. आणि मग जेवढ्या अंशामध्ये तो तसा राहतो, तर त्याला कच्चा राहतो, तर त्याला काही कोणी करू शकत नाही. जेवढ्या अंशामध्ये कच्चा राहतो म्हणजे तिकडं तर 1 अंशसुद्धा चालत नाही. त्या दुर्योधनाचा 1 अंश कच्चा राहिला. कशात बनवताना, वज्रदेही बनवताना
एक अंश कच्चा राहिला त्याच्यातच मेला तो. इकडे बी कच्चा अंश काहीच चालत नाही. 100% पक्का झाला की देव होतो, देवस्वरूप बनतो. तर अशा भक्तांच्या अनेक कथा आहेत आणि त्याच्यामध्ये हे जे भक्त आहेत ते बलशाली कसे बनतात. तर म्हणून दोन नाही मानले जात. राधा आणि कृष्ण हे दोन मानले जात नाही. हे बलवान झाले. राधा म्हणजेच कृष्ण. कृष्णाला पावन करायचं असेल तर राधेचं भजन केलं तरी चालतं. ते असं म्हणतात. भागवतामध्ये शुकाचार्यांनी त्या राधेचं नावच नाही घेतलं. मग त्यांना विचारण्यात आलं की बा तुम्ही या राधेचं नाव का घेतलं नाही. राधा तर सगळ्यात भक्तांच्यात श्रेष्ठ आणि तिचेच नाव का नाही घेतलं. तर शुकाचार्यांनी उत्तर दिलं की नंतर सांगितलं की जर राधा असं म्हटल्याबरोबर ती मला समाधी लागते. आपलं सगळं तर भागवत असंच राहिलं. त्याला तर 7 दिवसात मुक्त करायचं आहे ना. मग त्याला कसं जमल. म्हणून परीक्षित ज्याच्या तिथे ते नाही सांगितलं तर तिथे शुद्ध भाव दुसरा भाग प्रतिपादन केला. आणि राधेचं नाव भागवतामध्ये आलं नाही असं म्हणतात. मला नाही माहिती. जे शुकादिक दादले विषय जिनोनी जन्मले, जे शुकादिक दादले ते वानिता भाट झाले ययाचे, गोपिकांचे भाट बनले. जे वास्तविक इतके वैराग्यवान पण जे विषय जिनोनी जन्मले पण वानिता झाले भाट यांचे भाट बनले. तर तेव्हा भक्तीमध्ये असा विषय तुम्हाला तुमच्या हातामध्ये आहे सगळं काही. आपल्याला भगवंताची प्रसन्नता किती करून घ्यायची हे लोकांच्यावर अवलंबून नाही. लोकांच्यात बसल्यावर फार तर कळतं, विषय कळतो, पण बांधण्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावा लागतो. आणि मग किती शरण गेले, अनन्य भावाने जे कोणी गेले, सर्व आश्रयाचा त्याग टाकून गेलेले तुकोबा आहे. ते म्हणतात मग अनन्य भाव कसा असतो. तर आपापच ते सांगतात. काय म्हटले. संसार लाथाळीला, संसार लाथाळीला. लाथाळणं या पदाचा अर्थ आहे आपण ज्याला लाथाळणं म्हणतो तर रस्त्याने चाललेला असे आणि मध्ये रस्त्यामध्ये ज्या वस्तू आहेत त्या अपायकारक काही पडलेल्या असतील. एखादा दगड पडलेला असला तरी मनुष्य चपलीने सरळ सरळ लाथाळून बाजूला टाकतो, नको त्याच्यावरून कोणीही व्हायला. लाथाळणं पायाने ढकलून पलीकडे लागून देणं याचं नाव लाथाळणं असं. लाथ या पदाचा अर्थ पाय असा आहे. लाथ म्हणजे पाय असा शब्द वापरतो. लाथाळणे पायाने ढकलून देणे. पायाने जे पदार्थ ढकलून दिले जातात ते योग्यतेचे नसतात म्हणून लाथाळणे शब्द टाकला तुकोबरायांनी. म्हणजे हा संसार पायाने लाथाळण्यासारखा आहे, हाताने उचलण्यासारखा नाही. आपण संसार हाताने काय घेऊन बसले, मनाने उचलला. जे कारण संसार उचलण्याची जी प्रक्रिया आहे ती खरं तर मनातूनच घडते. लाथाळणे हा शब्द तर फारच लांब राहिला. म्हणून तुकोबरायांसारख्यांनी लाथाळला, संसार लाथाळला. तर त्या संसाराचे 2 घटक आहेत. संसार दोन गोष्टींचा आहे. एक स्थूल संसार आहे आणि एक सूक्ष्म संसार आहे. म्हणजे संसार 2 प्रकारात येतो. एक स्थूल संसार आणि दुसरा आहे तो सूक्ष्म. चित्तामध्ये जी आसक्ती आहे तत्तत् पदार्थांची त्याला सूक्ष्म संसार असं म्हणतात. म्हणजे तो संसार सूक्ष्म स्वरूपात आहे. स्थूल संसार हा त्रास देत नाही किंवा स्थूल संसार तर भगवंताने निर्माण केलेला आहे आणि त्याचाच संसार तुम्ही लाथाळू राहिले. जो त्याने निर्माण केला तुम्ही लाथाळू राहिले. तर तुम्हाला लाथाळायचा नाही तर त्याच्यात राहायचं आहे. पण राहायचं तरी अनासक्त राहणं, तर हा श्रेष्ठ पुरुष आहे, त्याने लाथाळलेला आहे. म्हणजे मनाने ज्याने संसार बाहेर काढून टाकलेला आहे त्याच्या दृष्टीने लाथाळला गेला. नाहीतर लाथाळणे तर इथे तर अख्खा संसार परमात्मा आहे, तुम्ही त्याला लाथाळता हे कसं काय हो. नाही, तसं नाही लाथाळला. मनातून त्याला वजा करणं याचं नाव लाथाळणं असं आहे. प्रपंच
ओसरो चित्त तुझे पायी मुरो. तुकोबराय म्हणतात प्रपंच ओसरो आणि आमचे लोक म्हणतात प्रपंच वाढो. किंवा प्रपंच वाढायसाठी परमार्थात आलेले काही एक गट आहे ते म्हणतात वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, धनम धान्यम बहुपुत्र लाभम. तर याच्यासाठी काही लोक प्रयत्नशील आहेत. म्हणजे आपली परिस्थिती चांगली चालली की त्यांना असं वाटतं की परमार्थ करायला लागल्यापासून आमचं चांगलं झालं बरं का. नाही तर आम्ही जात नव्हतं ना पांडुरंगाला, त्याच्या आधी आमचं लयच खराब. आता पांडुरंगाला गेल्यापासून बरं झालं. तर हा वर्ग याला पांडुरंग माहितीच नाही आणि आसक्ती धरून त्या पांडुरंगाच्या सेवेला लागलाय. ठीक आहे, बाकीच्या देवांचं सोडून द्या, पण याच्याकडे जाऊन का व्हायना मागतोय तर ठीक आहे, आज ना उद्या कळत, ऐकता कळत. पण जोपर्यंत त्याच्या अंतःकरणातली ही अनात्म पदार्थाची ओढ जात नाही तोपर्यंत आमच्या देवाकडे यायचं असेल तर चित्तातून नाही, म्हणजे अंतःकरणातून इतकं मोकळं व्हावं लागतं. होईन भिकारी पंढरीचा वार करी असं म्हटलं. तुकोबराय म्हणतात होईन भिकारी. आता होईन भिकारी म्हणजे भिकेला. बाया आम्हाला तशीच म्हणायची, अरे ते म्हणते तू लागलास त्या देवाच्या नादाला, सुरुवातीला म्हणायची. पण तू त्याच्या नादाला लागला पण तो देव खतरनाक आहे म्हटले. म्हटलं काय होईल तर ते म्हणायची ते नाही का होईन भिकारी, म्हणजे हा देव त्या भक्तीला लागल त्याला भिकारी करतो आणि भिकारी होल झाल्यावर आपला संसार कसं काय व्हायचा. तेव्हा ठीक आहे अभंग फिगंग पाठ करत जा पण लय त्याच्या प्रेमात पडू नको, असं बाईंनी सल्ला दिला मला. सुरुवातीला मला हा सल्ला दिला आणि तेव्हा आता मी नाही काय करत का, असंच राहायचं, असं थोडं थोडं बाहेर राहायचं आणि थोडं थोडं आत राहायचं, असा परमार्थ करत जावा. आणि बरेच महाराज लोक बी तसाच करतात. म्हटले तू तरी एवढा कशाला मनावर लावून घेतो. असंच राहायचं, आपल्याला मनाला नाही लागून घ्यायचं. आणि मग त्याच्यामुळे काय होईल, आपलं हिकडचं भिकारी व्हायचं टळलं पाहिजे. लोकांना भिकारी होणं आवडत नाही आणि हा देव भिकारी केल्याशिवाय राहत नाही. आता बा भिकारी केला म्हटल्यावर तर ते म्हटले कसं काय बाबा, मग तर अवघडच झालं. मग ह्याच्यापेक्षा नाहीच आलेलं हे किती बी चांगलं आहे का, नाहीच गळ्यात माळ घातली ती बी चांगलं. तर तेव्हा हे फारच अवघड काम आहे. तर तेव्हा ते असं पण याच्यामध्ये हा भाग आहेच. तेव्हा तुकोबराय भिकारीच झाली आहे ना. दुष्काळे आटले द्रव्य नेला मान, एक श्री अन्न अन्न करता मेली, अशा प्रकारचे त्यांच्या चरित्रामध्ये वर्णन येतं. आणि मग त्यांचं एवढं मोठं महाजनकी, शेतीवाडी, होलसेल, किराणा दुकान, सावकारकी, उत्पन्नाचे किती सोर्सेस होते तुकोबरायांकडं, एवढे सगळे एक नंबरचे गावातले आसामी, असं सगळं असताना सगळं गेलं का नाही गेलं. अवघे गेले, काही ठेविले नाही मागे, मागं काही राहिलं नाही. खरं तर असं आपल्याला कधी होईल बा, सगळं गेलं पाहिजे सगळं, तरच तो आपल्यावर प्रसन्न होतो, नाहीतर नाही प्रसन्न होता. अवघे नेले, काही ठेवले नाही मागे. तर तेव्हा असे झाले. आणि मग त्यावेळेला गावातले लोकसुद्धा बोलायला लागले की हे चांगलंच नाही, या पांडुरंगाच्या नादाला लागणं चांगलं नाही. तेव्हा हा प्रत्यक्ष अनुभव तुकोबरायांनी टाकलेला. मी तुम्हाला म्हटलं हा स्वार्थी अभंग आहे. ते परवा सांगितलं ना, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळेला संसार, हा स्वार्थी अभंग असल्याने हा संपूर्ण भाग तुकोबरायांच्या जीवनाला लागू होतो. म्हणजे त्यांनी स्वतः काय केला, हा संसार लाथाळला, अर्थात त्यांचा तो अनुभव झाला, बनला. सगळं काही त्यांनी विठ्ठलाच्या पायी वाहून टाकलं आणि वाहून टाकलं तर मग त्याच्यामुळे विठ्ठलाची कृपा झाली. म्हणून आमच्यावर विठ्ठलाने कृपा केली. नाहीतर जे माणसं प्रपंचामध्ये आसक्त होऊन राहतात त्यांच्यावर विठ्ठलाची कृपाही होत नाही.
तेव्हा अनेक जन्म त्यांचे अजून भक्तीत जाणार आहेत असं त्याचा अर्थ निघतो. तर तेव्हा तुकोबराय म्हणतात लाथाळला, तर चित्तातून संपूर्णतः त्याचा काय करणं, त्याग करणं असा त्याचा अर्थ आहे. भौतिक पदार्थांचा त्याग हा प्रारब्धावर अवलंबून आहे. म्हणजे पदार्थ आपल्यापासून निघून जाणं आणि पदार्थ आपल्याला प्राप्त होणं या दोन्ही गोष्टी प्रारब्धावर आधारित आहेत. तर तुमच्याकडे जमीन जुमला इस्टेट प्रॉपर्टी मुलं बाळं ही प्रारब्धावर अवलंबून आहेत. असणं प्रारब्धावर आणि नसणं प्रारब्धावर. काही लोक घरातली मरणं प्रारब्धावर अवलंबून आहे. काही नवीन लोक येणं प्रारब्धावर अवलंबून आहे. त्यांनी तुकोबरायांनी नंतर पुरींची लग्न केलेल्याचा भाग येतो. तर त्या 2-3 पुरींची एकदाच लग्न करून टाकले. ते म्हटले गावातली पोर बघितले आणि लग्नही करून टाकलेल्याचा भाग येतो. मग हे कसं काय केलं त्यांनी, प्रारब्ध. त्याच्यातही तिथे काय लागतं, प्रारब्ध. आणि बरं 3-4 मुलं असणं हे काय आहे, प्रारब्धच आहे. ते तुकोबरायांचं प्रारब्ध आहे. एक बायको मरणं दुसरी बायको करणं हेही प्रारब्धच आहे. त्याच्यामध्ये काहीच खाडाखोड नाही झालेली. आणि संपत्ती पुरी पुष्कळ होती नंतर निघून जाणं हे प्रारब्ध आहे त्याचा. पण हे साधारण लोक असं म्हणतात की परमार्थाला लागल्यावर संपत्ती गेली असं नाही. संपत्तीच्या मनामधली असणारी 100% वासना नाश पावणे, हे जर नाश नाही पावली तर स्थूल संपत्तीचा काही संबंध लागत नाही. भौतिक संपत्ती असो अथवा नसो तरी काही न वाटणं हे श्रेष्ठ पुरुषाचं उदाहरण आहे. आणि त्याच्यासाठी मरणं हे कनिष्ठ भक्ताचं आहे. म्हणजे भक्त आहेत त्याच्यात पण त्याच्यासाठी मरतात. त्यांना असं वाटतं की त्याच्यातली हानी झाली की त्याच्या पार मरायला होतो. तो चित्ताची त्याची फार भूमिका विकल होऊन जाते. असं नाही आहे ते. म्हणून आणि हानी आणि लाभ आणि हानी हे 100% त्याच्यावर आधारित आहे. त्याचा काही संबंध नाही. तर तेव्हा भगवंताच्या प्राप्तीसाठी तुकोबरायांनी काय केलं, म्हणजे अंकित होण्यासाठी काय केलं, तर लाथाळीला संसार. कारण त्याच्याशिवाय मनाची ती भूमिका तयार होत नाही. जर मनामध्ये जर संसार बसलेला असेल तर देव कसा बसेल. आणि संसाराचं लक्षण तर फार मोठं केलेलं आहे. संसार या पदाचं इतकं मोठं विश्लेषण आहे. त्या संसाराचं विश्लेषण करायला गेलं तर कितीही तास पुरायचे नाहीत इतकं आहे. या सगळ्याला संसार असं म्हटलेलं आहे. तेव्हा का बुद्धी कोयमाभास को आत्मात्र जगत कथम इत्यनिर्णयते मोहस सोयम संसार इष्यते असं पंचदशीमध्ये लक्षण आलं आहे. तुमचं नाही गेलं अजून ना. का बुद्धी कोयमाभास, का बुद्धी ही कोयमाभास कहा अयम आभास हा आत्मा हा कहा. आत्मा काय आहे, मोहाच्याद्वारे ज्याचा निर्णय केला जात नाही त्याला संसार म्हणतात. अगा उपजणे आणि मरणे हे साचची जे का मानणे तो जीव लोको मी म्हणे संसार हण किंवा संसारती इति संसार हा असं ते यौगिक लक्षण आहे. संसारती इति संसार हा सरत चालतो त्याला संसार असं म्हण. जो सरत चालतो म्हणजे जो स्थिर नसतो. त्या संसाराचे 2 घटक व्यष्टी आणि समष्टी. देहरूपाने संसार आणि समष्टी रूपाने संसार. जन्माला येणं याला संसार, मरणं याला संसार. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे फलदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमथे. तर याला सगळ्याला संसार म्हणतात. तुकोबरायांनी त्याला लाथाळला म्हणजे मनातून काढून टाकला. जो मनात असतो तर तो खरा संसार असतो. जसे आता तुम्हाला किती जमीन आहे म्हटले, आता तुम्हाला जमीन तुम्हाला 5, तुम्हाला 10 एकर आहे. हे 10 एकर आहे. ही कुठे आहे जमीन, शेळके पाटील तुम्हाला किती आहे, 2-2.5 एकर आहे. मला सुद्धा आहे.
आणि ह्या कुठे ठेवलेल्या आहेत आपण चित्तात ठेवलेल्या आहेत. म्हणजे आपण ह्या सगळ्या जमिनी चित्तात वागवतो. हा संसार आहे. जर तुम्हाला त्याच्याशी आसक्ती तयार झाली, कारण चित्तातला तो पदार्थ आसक्तवान असतो. बाहेरची भौतिक जमीन आसक्ती निर्माण करत नाही आणि चित्तात ठेवलेली जमीन ती तुम्हाला त्रासदायक आहे. ज्या वेळेला भौतिक आसनं असली तर त्याचं काय ती पडलेली, पण त्याच्याशी काही देणं घेणं ज्याचं नाही राहत. असली असली, नसली नसली, गेली गेली, राहिली राहिली. त्यातला दगड उचलून द्या बरं कुणी एखाद्याने, तो लगेच भांडा उठतो त्याच्या. तर तेव्हा ही सोपी गोष्ट नाही चित्तातला संसार कमी करायचा. लाताळीला संसार आणि छळ केला षडउर्मीचा मार.